आडनावाची सुळे ही रक्ताने पवार आहे आणि आडनावाची पवार ही रक्ताने पाटील आहे. आता माहेर वाशिन बारामतीत आहे आणि सासूर वाशिन सुद्धा बारामतीत आहे, तर साहजिकच आई कोणाच्या पदरात मत टाकेल असा एक इमोशनल कनेक्ट त्या बारामतीमध्ये आहे. आता हा जर गेम चेंज करायचा असेल तर पवारांच्या घरात फूट पाडल्याशिवाय आणि अजित पवारांना सुप्रिया सुळेंच्या समोर उभं केल्याशिवाय त्या मतांचं डिवायडेशन होऊ शकत नाही आणि सुप्रिया सुळे पडू शकत नाही. शाई लावली आहे, काहीतरी मी ठरून गेलो आहे आणि बटन दाबताना नेमकी आपल्याला कोणाच्याकडं जायचं आहे हा शेवटच्या मिनिटापर्यंत त्या मतदाराच्या मनात चालणारा संघर्ष आहे. सुप्रिया सुळे पडल्या काय किंवा सुनेत्रा पवार समजा यांच्यात निवडणूक ॲझ्युम करून आपण बोलू, कोणीतरी एक पडलं तरी पवार पडणार आहे. म्हणजे काही झालं तर नैतिक पराभव हा बारामतीचा आहे. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज माझ्यासोबत गप्पा मारायला आहेत महाराष्ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर सर. सर स्वागत आहे. तुमचंही स्वागत, शार्दूल सर्व प्रेक्षकांचंही स्वागत. आजचा विषय एकदम मजेशीर आहे, खूप महत्त्वाचाही आहे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने. गंमत काय आहे, 2 जुलै 2023ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि 2 मार्च 2024ला आत्ता सत्ताधारी पक्षांमधली लोकं आणि शरद पवार सुप्रिया सुळे ह्या एकाच मंचावर दिसून आल्या. आणि ह्या 8 महिन्यांमध्ये राज्याच्या राजकारणात पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, सगळ्यांनाच माहिती आहे. पहिल्यांदा असं वाटत होतं की शरद पवारांचाच हा काहीतरी प्लॅन आहे की काय, पण तसं नव्हतं. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून सत्तारूढ झाले आणि बाकी सगळं काय झालं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की बारामती मतदारसंघामध्ये येत्या लोकसभा निवडणुकीला पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. तर मलाही हा प्रश्न आहे आणि सगळ्यांनाच हा प्रश्न पडला आहे की बारामती नेमकी कोणाकडे असणार. मला वाटतं BMCCच्या मैदानावर राज ठाकरेंनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती आणि राज ठाकरेंनी असा प्रश्न विचारला होता की पवारांना की उद्धव ठाकरे की राज ठाकरे, तर पवार म्हटले होते ठाकरे. तसं बारामतीच्या राजकारणामध्ये सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार असा ज्यावेळेस प्रश्न उपस्थित होईल त्यावेळेस मला वाटतं म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघात तरी पवार ही भूमिका बारामतीकर घेतील. आणि ती का घेतील हे आपण स्टॅटिस्टिकली सांगू शकतो का, असं का घडू शकतं किंवा ही वेळ का आली, म्हणजे अजित पवारांना भाजपबरोबर समवेत घेऊन अजित पवारांनाच पवारांच्या विरुद्ध उभी करण्याची वेळ भाजप पुढे का आली, याचे काही स्टॅटिस्टिक्स येतात. ते जरा एकदा आपण त्याचं ॲनालिसिस केलं की आपल्या लक्षात येईल की असं का घडतं आहे. हे त्या ॲनालिसिसबद्दल काय सांगाल. आता साधारण आपण असं बघू की 2009ला डिलिमिटेशन झालं आणि 2014ला मोदींनी अबकी बार मोदी सरकारचा नारा दिला आणि त्याचं जे काही 2014चं इलेक्शन आहे लोकसभेचं ते इंटरेस्टिंग इलेक्शन आहे. तर त्या इलेक्शनमध्ये आत्तापर्यंत पवारांना सर्वाधिक जो काही मोठा झटका बसला आहे तो 2014च्या इलेक्शनला बसला आहे, त्या निवडणुकीत बसला आहे. मला वाटतं सुप्रिया सुळेंना जेमतेम 69,000 मतांचं मताधिक्य त्या मतदारसंघात राहिलं. आणि ते मताधिक्य राहतानाही पण माझ्याकडं असलेली आकडेवारी मी काही ॲनालिसिस केलेली होती यापूर्वीची, तर त्याच्यामध्येही ते मताधिक्य राहतानाही पण जे बारामती विधानसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी 90,000चं लीड सुप्रिया सुळेंना होतं. हां, आणि त्या निवडून आल्यात 69,000च्या फरकाने त्या निवडून आल्या. म्हणजे जर बारामतीने जर 90,000चं लीड दिलं नसतं तर डॅम शुअर सुप्रिया सुळे ह्या पडत होत्या. म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांसाठी का क्रुशल आहे त्याचं दुसरं रिझन 2019ची निवडणूक. 2019च्या निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळेंचं लीड जे 14ला 90,000 होतं ते 19ला 1,27,000 होतं. ज्यावेळेस त्यांना 1,27,000 लीड त्या ठिकाणी पडलं त्यावेळेस मला वाटतं सुप्रिया सुळे ह्या 1,09,000 मतांच्या फरकाने निवडून आल्या. म्हणजे जर दोन्ही वेळेस बघितलं, जर बारामती विधानसभा मतदारसंघाने जर सुप्रिया सुळेंच्या पारड्यात आपलं मत टाकलं नाही
तर सुप्रिया सुळेंपुढं अडचणी निर्माण होऊ शकतात. आता जर सुप्रिया सुळेंना आपल्याला त्या ठिकाणी पाडायचं असेल तर ह्या दोन्ही वेळेस भाजपने आटोकाट प्रयत्न केलेले आहेत त्या ठिकाणी सुप्रिया सुळेंना पाडण्यासाठी. गेल्या वेळेस तर चंद्रकांत पाटील त्या ठिकाणी तळ ठोकून होते आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अजित पवारांनी ती सगळी इलेक्शन फिरवली. बेसिकली या बारामती लोकसभा मतदारसंघाचा पवारांच्या बाजूचा सर्वाधिक मोठा जीव हा इंदापूर आणि बारामती आहे. म्हणजे ह्या दोन मतदारसंघांमधून जर समजा आपण 70,000 ते आणि 1,27,000 ते असं जर पकडलं तर 2 लाखांचं मताधिक्य, मी मतदान नाही म्हणत आहे, सुप्रिया सुळेंना मिळणारं 2 लाखांचं मताधिक्य गेल्या निवडणुकीमध्ये ह्या 2 विधानसभा मतदारसंघांमध्ये आहे आणि तीच ह्या इलेक्शनचा गेम चेंजर आहे. आता हा जर गेम चेंज करायचा असेल तर पवारांच्या घरात फूट पाडल्याशिवाय आणि अजित पवारांना सुप्रिया सुळेंच्या समोर उभं केल्याशिवाय त्या मतांचं डिवायडेशन होऊ शकत नाही आणि सुप्रिया सुळे पडू शकत नाही. हा झाला एक स्टॅटिस्टिकल थॉट. मी म्हणत नाही की आता हा अशा प्रकारचं स्टॅटिस्टिक्स मांडलं म्हणजे आता सुप्रिया सुळे पडल्या अशी भावना नाही. तर त्याचं म्हणून मी ते राज ठाकरेंचं उदाहरण दिलं. असाच प्रश्न सुधीर गाडगिळांनी शरद पवारांना बालगंधर्वमध्ये विचारला होता, लताबाई की आशाबाई? पवार म्हटलं ते मंगेशकर. इंटरेस्टिंग. तुम्ही आता ही सगळी स्टॅटिस्टिक्स सांगितलीत, ती फारच इंटरेस्टिंग आहे, पण त्याच्यावरनं आपण काही हायपोथेसिस आत्ता मांडू शकत नाही. पण आता एक प्रॅक्टिकल विचार करायचा झाला तर तुम्ही म्हणलात पवार कुटुंबात फूट पाडल्याशिवाय कुठलेही पवार पडणं शक्य नाही आहे असं आपण जर का आत्ता म्हटलं तर त्या मतदारांचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. तर ह्या ओव्हरऑल फुटीचा, पवार कुटुंबात पडलेल्या फुटीचा बारामतीकरांवर काय परिणाम झाला तर दिसतंय? 100%. आता गंमत अशी आहे की सुप्रिया सुळे पडल्या काय किंवा सुनेत्रा पवार समजा यांच्यात निवडणूक ॲझ्युम करून आपण बोलू, कोणीतरी एक पडलं तरी पवार पडणार आहे. म्हणजे काही झालं तर नैतिक पराभव हा बारामतीचा आहे. कोणी पडू, आयदर ऑर. त्यामुळं याचा सर्वाधिक मोठा शॉक, कल्चरल शॉक म्हणा, पॉलिटिकल शॉक म्हणा, हा बारामतीकरांना आहे. आणि बारामती विधानसभा मतदारसंघ म्हणूनच आपण गृहीत धरू, काही त्याचा इम्पॅक्ट हा इंदापूरवर पण आहे. परंतु तितका इमोशनल कनेक्ट हा दौंडला नाही आहे, पुरंदरला नाही आहे, भोरला नाही आहे, खडकवासल्याला नाही आहे. पण बारामती इमिजिएट आहे आणि काही प्रमाणात इंदापूर आहे. तो एक इमोशनल कनेक्ट आहे आणि हा कोणी पडलं तरी हा बारामतीकरांचाच नैतिक पराभव असणार आहे. ओके. सर, मला पुढे थोडं असं विचारायचं होतं की अजित पवारसुद्धा जोमाने बारामतीत सभा घेत आहेत. सुप्रियाताईंनी गावभेटी घेतलेल्या आहेत, त्या फक्त आणि फक्त बारामतीतच घेतल्या होत्या. त्यामुळे दोन्ही पवारांनी, म्हणजे अजित पवार गटाने सुद्धा आणि शरद पवार गटाने सुद्धा बारामतीवर जास्तीत जास्त फोकस ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता अजित पवारांकडनं सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर होऊ शकते किंवा शक्यता तशी वर्तवली जाते. आणि सुप्रिया सुळेंनी आत्ताच स्वतःची उमेदवारी जाहीर करून टाकली होती. मुळात ते करण्यामागचं कारण काय होतं? आणि जर का सुनेत्रा पवार वर्सेस सुप्रिया सुळे अशी जर का लढत झाली तर काय शक्यता निर्माण होऊ शकतात? काय पुढे होऊ शकतं? काय वाटतं तुम्हाला? माझं एक मत आहे की आत्ता जे 2 दिवस तुम्ही लेटर बॉम्ब बघितलेत तिथले, म्हणजे मला अपेक्षित होतं की पुढं लॉजिकल ह्याच माणूस कन्क्लुजनला येतो की हा प्रश्न पुढं तुझ्या मनात आला तर त्याचं उत्तर त्या लेटर बॉम्बमध्ये. का तर लेटर बॉम्ब तर आडनावाची सुळे ही रक्ताने पवार आहे आणि आडनावाची पवार ही रक्ताने पाटील आहे. आता माहेर वाशिन बारामतीत आहे आणि सासूर वाशिनसुद्धा बारामतीत आहे. तर साहजिकच आई कोणाच्या पदरात मत टाकेल असा एक इमोशनल कनेक्ट त्या बारामतीमध्ये आहे, बारामती लोकसभा मतदारसंघात. ही होणारा संघर्ष हा इतका इमोशनल आहे म्हणजे की तो आपण असा शब्दबद्ध करणं किंवा त्या ठिकाणी म्हणजे अशी सिच्युएशन येईल मतदाराची की आपण मतदान करायला गेलो आहे, स्लीप घेतली आहे, शाई लावली आहे, काहीतरी मी ठरवून गेलो आहे आणि बटन दाबताना नेमकी आपल्याला कोणाच्याकडं जायचं आहे हा शेवटच्या मिनिटापर्यंत त्या मतदाराच्या मनात चालणारा संघर्ष आहे. त्या संघर्षाचं लॉजिक आत्ता कुणीही मांडू, मला ते लॉजिक मांडावं असं वाटत नाही.
ओके, ठीक आहे. आपण ह्या संघर्षाकडे नको जायला. त्या 2 मतदारसंघांबद्दल, त्या 2 विधानसभा मतदारसंघांबद्दल बोलतोय. का बोलतोय मी? तर सुप्रिया सुळेंचं विजयाचं गणित गेल्या 2 निवडणुकींमधलं त्या 2 मतदारसंघांमध्ये. आता जर आपण खडकवासल्यामध्ये आलो किंवा भोरमध्ये गेलो, सासवडमध्ये गेलो, आता ह्या 3 मतदारसंघांची गणितं अशी आहेत, या तिन्ही विधानसभा मतदारसंघांची. का इथलं अर्बनायझेशन खूप वाढलेलं आहे. परंतु इथली आता गंमत कशी आहे, समजा आपण खडकवासल्याचं एक स्टॅटिस्टिक्स बघितलं आपण, फक्त खडकवासल्याचं. तर खडकवासल्यामध्ये गेल्या निवडणुकीत ज्या राहुल कुल यांच्या मिसेस उभ्या होत्या त्यांना 65,000चं लीड होतं. म्हणजे सुप्रिया सुळेंना 65,000चं इथं लीड नव्हतं किंवा इथं त्यांना झटका बसलेला होता. 1.5 लाख मतदान हे भाजपला इथं मिळालेलं होतं. आता हे मतदान सस्टेन राहील का? कारण त्या पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अवघा भाजपचा उमेदवार का जो सर्वाधिक सिक्युअर मतदारसंघ समजला जायचा खडकवासला, तो भाजपचा उमेदवार अवघ्या 5,000 मतांच्या फरकाने निवडून आला. मग जर हे लीड या ठिकाणचं भाजपचं कमी झालं तर स्वाभाविक जो काही फटका त्यांना तिकडं बसणार आहे तो मॅच व्हायला सुरुवात होईल. तसंच भोर जर विधानसभा मतदारसंघ बघितला तर गेल्या 2ही निवडणुकीत तो सुप्रिया सुळेंबरोबर राहिला आहे, त्यांनी लीड दिलेला आहे. गेल्या वेळेस कुल ह्या म्हणजे विद्यमान आमदाराची पत्नी, दौंडच्या त्या, आणि असं वाटत होतं की ज्या वेळेस बारामती विधानसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळेंना 1,27,000चं लीड मिळतं, तर ही पण दौंडची सून होती, दौंडची कन्या होती, तर या ठिकाणी खूप मोठं लीड अपेक्षित त्यांनाही होतं. पण त्यांना जेमतेम 7,000 ते 8,000चं लीड त्या ठिकाणी कुल यांना दौंडमध्ये मिळालं. त्यामुळं हे जी गणितं बघितली तर ही कसंही बघितलं, कारण एक तर काय आहे, खडकवासला, बारामती आणि इंदापूर हे 3 लाखापेक्षा जास्त मतदारसंख्या असलेले मतदारसंघ आहेत. हे मोठी मतदारसंघ आहेत. तुलनेने पुरंदर, दौंड ही छोटे मतदारसंघ आहेत. आणि भोरचाही भाग काय होतो, तर भोरचा भाग एका बाजूने अर्बन आहे, म्हणजे हिंजवडीचा काही भाग हा भोर विधानसभा मतदारसंघाचा, म्हणजे मुळशीचा काही भाग हा भोर विधानसभा मतदारसंघाचा भाग, तर तिकडं आदिवासी पट्टा पण आहे. त्यामुळं या ठिकाणी मतदान होताना खूप मिक्स आहे. म्हणजे पुरंदरचा जो खालचा आपला फुरसुंगी, उरळी देवाची ही जी गावं आहेत ती पुरंदर विधानसभेची गावं आहेत, ही सगळी शहरातली गावं आहेत. त्यामुळं या ठिकाणी नेमकी कसं गणित राहील आत्तापर्यंत असं चित्र दिसलं आहे का, हे सगळे भाग आपण जे बोलतो आहे हे भाजपला फेवरेबल राहिले. परंतु या वेळेचं राजकारण हे अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीने मतदाराच्या इमोशनली तो कनेक्ट झालेला आहे. त्यामुळं तर तो कसा बघतो आहे ह्या सगळ्याकडं हे ते मतपेटीतूनच कळेल. कारण हे झालं, हा झाला एका बाजूचा इमोशनल कनेक्ट. दुसऱ्या बाजूला ते मोदी येणार आहेत, ते जय श्रीराम म्हणणार आहेत, तो एक पुढचा एक भाग आहे. त्यामुळं एकदम गोंधळ हा असा प्रचंड मतदाराच्या डोक्यात असणार आहे, पर्टिक्युलर बारामती लोकसभा मतदारसंघात. आता तुम्ही एवढं सगळं सांगितल्यानंतर माझ्या मनात 2 प्रश्न आहेत, ते एक एक करून मी विचारतो. की सुनेत्रा पवार आत्ता कांचन कुल आणि थोपटे परिवाराला जाऊन भेटल्या. आत्ता जे तुम्ही सगळं सांगत होतात मतदारसंघांमधली जे काही राजकारण आहे किंवा गणितं आहेत, तर हे कुठलं बेरजेचं गणित नवीन तयार होताना दिसतं आहे असं तुम्हाला वाटतं? मी एक याच्यातली गणित असं आहे की तर भोरमध्ये पण हा प्रश्न कधी ना कधी, आता याच्यातला पुढचा टप्पा काय आहे हा प्रश्न येताना एक याचा एक पॅरलल असा एक विचार करा की आत्तापर्यंत ह्या मतदारसंघामध्ये सगळेजण राष्ट्र घड्याळ्यावर शिक्का मारायचा म्हणजे पवारांना मतदान करायचं, या मानसिकतेतून गेलेले. आता ती तुतारी येणार आहे. म्हणजे पहिला चॅलेंज काय असणार आहे सुप्रिया सुळेंसमोर, तर माझं चिन्ह हे तुतारी आहे आणि हे प्रत्येक मतदाराच्या मनावर बिंबवणं की ही माझं चिन्ह तुतारी, आता माझं चिन्ह घड्याळ नाही आहे. तर आता याच्यातली गंमत अशी होणार आहे की पर्टिक्युलर भोर आणि सासवडमध्ये, कारण हे काँग्रेसचे मतदार, म्हणजे इथं काँग्रेसचा आमदार आहे. आत्ता समजा जर ह्या लोकांनी आत्तापर्यंत काय व्हायचं, समजा भाजपला मतदान करा असं तर ते म्हणत गेले असते, तर त्यांच्या स्वतःच्या 6 महिन्यानंतर येणाऱ्या निवडणुकीला त्यांना फटका बसणार होता. तर अजित पवार काय भूमिका घेत आहेत, तर माझी भूमिका पुरोगामीच आहे.
मी जरी भाजपबरोबर सत्तेत असलं तरी माझी भूमिका ही पुरोगामी भूमिका आहे. माझी भूमिका ही म्हणजे असं जातीवादाकडं किंवा माझं मी एक सेक्युलरिझम मी स्वीकारलेलं आहे असं त्यांची भूमिका आहे. आता तोही मतदार कन्फ्यूज म्हणजे त्याही लिडरशिपला एक कन्फ्युजन हे असणार आहे की नेमकी आपण प्रचार किती टोकाचा करायचा आणि किती वेगाने करायचा. पण महाविकास आघाडी म्हणून ते पवारांबरोबर राहतील, तुतारीचा ते प्रचार करतील. परंतु जेवढा घड्याळाचा प्रचार करताना त्यांच्यात हे होतं तेवढं आता संजय जगतापांपुढं मोठी समस्या निर्माण झाली आहे. कारण संजय जगताप त्यांना माहिती होतं की आपण पवारांच्या बरोबर राहिल्याशिवाय त्या ठिकाणी आपण शिवतारे बापूंच्या विरोधात म्हणजे निवडणूक जिंकू शकत नाही. आणि ते गेल्या वेळेस दिसलं की अजित पवारांनी त्या सासवडमध्ये भाषण केलं, बघ मी तुला कसा आता निवडूनच येऊ देत नाही असं म्हणून त्यांनी शिवतारे बापूंना चॅलेंज दिलं आणि ऑबियसली तर ते त्यांचा बापूंचा तो पराभव झाला होता. तर तो एक अजित पवारांना एक मानणारा गट आहे का, तर आहे. म्हणजे तो हा एक इमोशनल सगळींकडं. कारण काय आहे, आता माझ्या पुढं समजा मला काहीतरी माझं काम पडलं आहे, प्रत्येकाच्या कार्यकर्त्याची पुढची भावना काय, मला पोलीस स्टेशनमध्ये माझं काम पडलं आहे, माझं तहसील ऑफिसमध्ये काम पडलं आहे, कोणाकडं जाणार? तो का शरद पवारांकडं, त्याच्यापेक्षा तो पटकन अजित पवारांकडे जाऊ शकतो. आणि तो एक संभ्रम तो एक आहे, म्हणजे तो नाकारण्यासारखा नाही. त्यामुळे हा मी म्हणतो आहे काय की शेवटच्या दिवशी मतदानाच्या त्या बॅलेट मशीनवर गेल्यानंतर तो काय करणार हेच खरं. आत्ता त्यात काय लॉजिक लावण्यात अर्थ नाही. ओके, शेवटचा प्रश्न म्हणजे शेवटाकडे जाताना ह्या पट्ट्यामध्ये बारामती मतदारसंघाच्या पट्ट्यामध्ये धनगर समाजाचं प्राबल्य जास्त जाणवतं. तो समाज म्हणून कोणाच्या मागे उभा राहील असं तुम्हाला वाटतं? मला ते याचं उत्तर आहे ना, गेल्या निवडणुकीत आहे, 19च्या निवडणुकीत याचं उत्तर आहे. वंचितनी कॅन्डिडेट उभं केलेलं होतं. मला वाटतं नवनाथ पडळकरांना तिथं उमेदवारी दिली होती. आणि त्याच्या विधानसभेला मला वाटतं गोपीचंद पडळकर लढले होते. ते काय, तर ती जी नवनाथ पडळकरांना जी उमेदवारी दिली त्यामध्ये पडळकरांना मतं पडली होती साधारण 44,000. तर ती स्प्लिट करण्याचाच एक भाग असावा, कारण वंचितचा फायदा कायम भाजपला झालेला आहे. तर ती जी 44,000 मतं पडली होती, असा ज्यावेळेस आपण विचार करतो तर मलाही इंटरेस्टिंग वाटलं होतं की त्या मतांचं हे बघितल्यानंतर, ॲनालिसिस बघितल्यानंतर का ही मतं कुठं जास्त पडली. तर मला असं वाटलं होतं की ह्या 44,000मधला सर्वाधिक मोठा पोर्शन हा इंदापूरचा असेल. मात्र त्यांना इंदापूरमध्ये फक्त 10,500 मतं पडलीत. आणि त्याच वेळेस सुप्रिया सुळेंना 70,000चं लीड आहे. त्यामुळं चित्र त्या ठिकाणचे जे विद्यमान आमदार आहेत दत्ता भरणे, तर ते दत्ता भरणे त्यावेळेस कंप्लीट अजित पवारांबरोबर किंवा सुप्रिया सुळेंबरोबर होते. त्यामुळं तिथं फार काय डिवायडेशन धनगर समाजामध्ये पण झालं असं चित्र दिसत नाही. तो सगळा वर्ग दत्ता मामांबरोबर राहिला. पण आता दत्ता मामा हे अजित पवारांबरोबर आहेत. आता धनगर समाज काय करणार? तो दत्ता मामांबरोबर जाणार की तो शरद पवारांबरोबर जाणार? आता हा एक प्रत्येक मतदाराच्या मनातला तो गोंधळ कायम आहेच आहे. म्हणजे तो स्टॅटिस्टिक्सनी आपण त्याला नाहीच त्याला हे काय करू शकत. हा एक आत्ताच्या परिस्थितीत तरी गोंधळाचा, निवडणूक जशी जाहीर होईल, पुढं जाईल, प्रचाराच्या काय फैरी जडतील, त्याच्यानंतर एक थोडा त्याला रंग आला की एक अंदाजाप्रत आपण येऊ शकू. पण आजच्या घडीला मला असं वाटत नाही. ही इलेक्शन आज म्हटलं तर प्रचंड घासून होईल असं वाटतं. कदाचित रिझल्ट आला तर तो असा वन सायडेडही येऊ शकतो. पण तो रिझल्टच्याच दिवशी कळेल की ती इलेक्शन वन सायडेड झाली की नाही झाली. ती रिझल्ट म्हणजे मतदानाच्या काय संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही निवडणूक घासूनच असेल. ओके, पण हा प्रश्न विचारण्यापासून मला राहवत नाही आहे, म्हणून मी विचारतो फक्त की मागच्या वेळी आपण बघितलं शरद पवारांनी पावसात भिजून सभा घेतली, पावसात भिजले, तिथे त्याच्यानंतर जी काही निवडणूक फिरली होती किंवा सगळं वातावरण फिरलं होतं. तर आत्तासुद्धा हे कन्फ्युजनचं वातावरण सगळं आहे किंवा द्विधा मनस्थिती आहे मतदारांची. तर ही बदलण्यासाठी स्वतः शरद पवार रिंगणात उतरतील असं काही शक्यता आहे? म्हणजे शरद पवार स्वतः निवडणूक लढतील असं? हां, मला असं शक्यता कमी वाटते. त्याचं कारण असं की आता सुप्रिया सुळेंचंही मला वाटतं वय 55पेक्षा जास्त असेल किंवा 55च्या आसपास ते असतीलच. आणि अशा परिस्थितीमध्ये पवार आता परत
स्वतः 80 क्रॉस केलेले पवार रिंगणात उतरतील याची शक्यता कमी वाटते. राजकारण हा म्हणजे कुठल्याही शक्यतेचा विषय, म्हणजे जेवढ्या क्रिकेटमध्ये शक्यता नाहीत त्याच्या दुप्पट शक्यता ह्या राजकारणात असतात. म्हणजे अशी चर्चा होती की प्रत्येक बारामतीकरांचं तर हेच असतं मनात की हे दोघं एकत्र यावं, म्हणजे कुठेही जावं, भाजपबरोबर जाऊ किंवा राष्ट्रवादीबरोबर जाऊ, म्हणजे काही असो पण यांनी एकत्र यावं. त्याही शक्यतेवर अजून नाही. एक माझ्या मनातला एक हे आहे की अजित पवारांचा एक प्रेशर गेम आहे. तो प्रेशर गेम ते वाढवत त्यांनी आणलेला आहे की सुप्रिया सुळे एका सर्टन पॉईंटनंतर आपल्याबरोबर येतील, असं एक अजित पवारांची एक राजकारणाची दिशा दिसती आहे. आणि त्याच वेळेस पवार गटातले जी काही बाकीची मंडळी आहेत, बेसिकली रोहित पवार असू द्या, जितेंद्र आव्हाड असू द्या, यांच्याकडून एकदम टोकाची भूमिका घेतली जाते आहे. आणि त्या एकूणच त्या ह्याच्यात खूप गोंधळ आहे. कदाचित शेवटच्या क्षणी अशी चित्र असेल की जे अजित पवारांनी आत्तामध्ये बोलून दाखवलं की माझ्याबरोबर माझं कुटुंब नाही, आम्हीच हे आहोत, बाकी सगळं घर हे साहेबांबरोबर आहे. पवारांची आई पवारांच्या बरोबर व्यासपीठावर बसलेली दिसली तर फार काही असा मोठा शॉक असावा असं मला वाटत नाही. सो तुम्हाला हे लक्षात आलं असेल की कोणता झेंडा घेऊ हाती, हे गाणं मला इथे आठवतं आहे आत्ता हे सगळं ह्या गप्पा झाल्यानंतर. त्यामुळे ओव्हरऑल बारामतीत हेच चित्र आहे की कोणत्या पवारांचा झेंडा घेऊ हाती आता असं सगळ्या मतदारांच्या मनात आहे. आणि ते कसं आहे हे प्रशांत सरांनी खूप सुंदर पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. तर असेच विषय, असेच हायपर लोकल विषय आपण द पॉलिटिक्सच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांसमोर आणणार आहोत. प्रशांत सरही आपल्यासोबत नंतर असणारच आहेत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हे ॲनालिसिस कसं वाटलं, तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या बारामतीच्या प्रश्नावर, ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.